सुप्रभात मित्रांनो, मी आपल्याशी आज सूर्यनमस्कार एक सर्वांगीण व्यायाम प्रकार या विषयावर थोडक्यात बोलणार आहे. मी वयाच्या 7व्या वर्षी म्हणजे 5वीत असताना सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केली. माझी शाळा ज्ञानमंदिर हायस्कूल कोळसवाडी कल्याण आणि गणेश विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यात सूर्यनमस्कार मंडळ कल्याणमार्फत हा उपक्रम घेतला जात असे. तेव्हा शिकलेला हा व्यायाम प्रकार मी अजूनही नियमित घालण्याचा यत्न करतो. मनुष्य स्वभावाप्रमाणे त्यात व्यत्यय येत असला तरी माझा प्रयत्न जास्तीत जास्त सातत्य ठेवण्यावर आहे. सूर्यनमस्काराचे महात्म्य तुम्ही यापूर्वी खूप वेळा ऐकले असेल, तसेच पाहिलेही असेल, पण त्याचे वर्षानुवर्ष आवर्तन केल्याचे फायदे मी अनुभवत आहे. शरीराची लवचिकता, लयबद्धता आणि सुदृढता राखण्यासाठी कमीत कमी 2 म्हणजे 24 आवर्तन घातली तरी या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला फिटनेस राखण्यात मदत होईल. आणि वेळेचे बोलाल, सराव होता 10 मिनिटात तुम्ही 24 आवर्तने नक्की घालू शकता. आता प्रश्न, कसे घालावे? तर मी असंख्य यूट्यूबर्सचे व्हिडिओ पाहिले, परंतु शास्त्रोक्त पद्धत खूपच कमी जणांना माहिती आहे. पूरक, कुंभक आणि रेचक या श्वसन प्रकारांना खूप महत्त्व आहे. हे समजून तुम्ही सूर्यनमस्कार घातले तर सोने पे सुहागा बोलतात तसं होईल. आपणाला सूर्यनमस्कार शिकण्यास स्वारस्य आहे, त्यापेक्षा कमी वेळात जास्त एनर्जी, स्ट्रेचिंग आणि कार्डिओ वर्कआउट करायचे असता हा व्यायाम प्रकार आपल्याला जीवनात सहभागी केलाच पाहिजे. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपण मला नक्की कॉल करा शास्त्रोक्त पद्धतीने सूर्यनमस्कार शिकण्यासाठी. सर्वात महत्त्वाचे मुद्दा, कॅलरी बर्निंग हा प्रकार खूपच महत्त्वाचा असतो जेव्हा आपण वेट लॉस प्रोसेसबद्दल बोलतो. स्विमिंग, स्किपिंग, झुंबा या तोडीचा हा प्रकार आहे जो तुम्हाला जास्त कॅलरीज जळण्यास खूप उत्तम प्रकारे मदत करतो. जवळपास 400 ते 500 कॅलरीज तुम्ही अर्धा तास सूर्यनमस्कार घालता शरीरातून खर्च होऊ शकतात. आफ्टर वर्कआउट इफेक्ट मिळतो तो वेगळाच. सूर्यनमस्काराचे महत्त्व बोलाल तेवढं कमीच. आपण यावरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवूया. मंत्र, श्वसन आणि योग्य अवयवांवर ताण कसा असावा या सर्व गुणांसह. तोपर्यंत माझे नवनवीन व्हिडिओ आवडता लाईक करा आणि अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा.